अजित पवार सोडून गेले. ही बातमी सगळ्यांना कळाली, कन्फर्म झाली, न्यूजला आली आणि आता कन्फर्म झालं आहे की बुवा ते आता आपल्यात नाही आहेत. आणि तरीसुद्धा अजूनही असं वाटतं प्रत्येकाला की काहीतरी न्यूज येईन आणि कळेन की नाही ही बातमी खोटी आहे. आणि रिॲलिटी तशी होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण असं प्रत्येकाला असं वाटतं की असं काहीतरी होईन किंवा नाही, नाही आम्ही ह्या गोष्टीमुळे ही बातमी पसरवली होती, ही बातमी खोटी आहे. असं कुठेतरी येईन असं वाटतं प्रत्येकाला मनात 2-4 वेळा येतं दिवसभरात. आता गाव पातळीवरती त्यांनी जे काम केलं आहे ते दिसतं आपल्याला. मग काही नावं आपण डायरेक्ट घेऊ शकतो नाही का, ह्या माणसासाठी त्यांनी काम केलं, त्या माणसासाठी काम केलं, डायरेक्ट घेऊ शकतो नाव आपण त्यांच्यासाठी. ते आपण बघतो त्यांच्या डोळ्यात की काय खतरनाक आहे भाऊ, काय वाटत असेल त्यांना. म्हणजे एक मागं सावली असते, त्या सावली नाही का त्याच्या जीवावरती आपण सगळं लढत असतो रान नाही का. एखादा माणूस असतो जीव मागं रान रडत असतो आणि पाठी राखा गेल्यानंतर काय वाटतं असं ना भाऊ, अंदाजच लावू शकत नाही तुम्ही. भाऊ खतरनाक फील होत असेल त्याला. आपण शब्दात नाही सांगू शकत ते. नाथ खुळा सांगू शकत नाही बाबा. एवढी वाईट परिस्थिती नाही यावी आणि अचानक तर अजिबात नाही यावी. लय बेकार वाटलं असं भाऊ त्यांना. व्यक्तिमत्व होतं की ते तळागाळात पोचलं होतं. गाव पातळीवरती अजूनही काही लोक आहेत की डायरेक्ट कॉल लावू शकतात अजित पवारांना नाही का. म्हणजे डायरेक्ट कॉल लावू शकत होती डायरेक्ट अजित पवारांना. एवढी स्ट्रॉंग बॉन्डिंग गाव पातळीवरती करण्यासाठी जे लागला असेल ना बाबा त्याचा अंदाज नाही लावू शकत. आम्ही पाहतो आमच्या गावामध्ये नाही का आहेत आई माणसं अशी काही काही डायरेक्ट कॉल लावू शकतात अजित पवारला डायरेक्ट. अशी माणसं होती आमच्याकडं. एक बॉन्डिंग आहे ना ती लई खतरनाक होती त्यांची. असा राजकारणी माणूस होणार नाही. रोखठोक जे असेल ते असेल. कॉलायचं तर कॉलायचं डायरेक्ट समोर. काय असेल ते ठोक बोलायचं. चाटेगिरी त्या माणसाने केली नाही कधी. लेवल हाणायची तर हाणायची लेवल. जवळ करायचं तर करायचं जवळ. जे होतं ते रोखठोक होतं. असा माणूस परत महाराष्ट्राला नाही भेटणार. रोखठोक बोलणारा. गोड बोलून तर सगळी बोलतात बाबा, पण रोखठोक बोलणारा माणूस क्वचितच भेटेल. सूर्य जसा मावळला आहे ना भाऊ, तसा आजचा दिवसही लय खतरनाक मावळला आहे. आजचा दिवस लक्षात राहील आणि प्रत्येकासाठी.